त्याला शॉट घेतली. कुंडेश्वर मध्ये शिवमंदिर आहे ना, हा प्राचीन काळातला आहे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले 5. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल असे व्हिडिओजमध्ये. माझं नाव आहे सतीश. आलेलो आहे अंधेरीला. अंधेरीवरून आम्ही जाणार आहोत घाटकोपर व तिकडून बदलापूरला एक मंदिर आहे. पुढे या व्हिडिओमध्ये त्या मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन मी देणार आहे. तर आत्ता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप मस्त असा व्हिडिओ होणार आहे आणि तुमचा असंच सपोर्ट द्या आपल्या चॅनलला. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. लास्ट पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर बदलापूर. मुंबईपेक्षा इथे थंडी जास्ती आहे. रवी आहे आपल्याबरोबर आणि संदेश आहे. तर मित्रांनो वडा खाणार आहोत. मित्रांनो आलेलो आहे बदलापूरला. बदलापूर ईस्टवरून आपल्याला इथून रिक्षा पकडून 9 किलोमीटरला आहे कोंडेश्वर मंदिर. प्रवास सुरू. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. हा रोड सरळ जातो. इथून 1-1.5 किलोमीटर आहे. प्रवास असा आहे झाला आमचा की मी घरातून निघालो अंधेरीला. अंधेरीवरून आम्ही रिक्षा केली घाटकोपरला. घाटकोपरवरून कर्जत लोकल पकडली. कर्जत लोकलचा प्रवास 1-1.5 तासाचा होता. उतरलो बदलापूरला. बदलापूर ईस्टला गेलो आणि बदलापूर ईस्टवरून आम्ही रिक्षा पकडली. 9 किलोमीटर आहे बदलापूर ईस्टवरून. शेअरिंग रिक्षा 50 रुपये पर सीट. जर तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट केलात तर थेट मंदिरापर्यंत, पण शेअरिंगने आलात तर थोडंसं 1.5 किलोमीटर अगोदर सोडतात. पण 1.5 किलोमीटर चालावं लागतं. पण तो एक आनंद वेगळाच आहे. इथे निसर्ग आहे. मित्रांनो मध्ये गाव लागलेलं आहे. मस्त कौलारू घर आहे. तर मित्रांनो खरंच अप्रतिम असा हा लोकेशन आहे. आणि आता आम्हाला चालता एक अर्धा तास झालेला आहे. अजून वेळ आहे. समोर बघा तो ब्रिज आहे आणि ही नदी आहे. त्या ब्रिजवरून आम्हाला जायचं आहे. त्या साईडला मंदिर आहे. मुंबईपासून हा अवघा एक तासाच्या अंतरावर आहे बदलापूरला. आणि बदलापूर खरंच निसर्गरम्य. त्याच्या अगोदर डोंबिवलीला बी खूप असे स्पॉट्स आहेत जिथे आपण जाऊ शकतो. बदलापूरला आहे, त्याच्या पुढे देखील आहे, कर्जतपर्यंत आहेत स्पॉट्स. पण हा जो मंदिर आहे कोंडेश्वर देवस्थान खूप जबरदस्त लोकेशन आहे. आम्ही ॲक्च्युली अगोदरच उतरलो आणि इथून आता निसर्गाचा आम्ही आनंद घेत चाललेलो आहे. आणि बघा हा सीन सुंदर. खरंच हा स्पॉट एकदम बघण्यासारखा आहे. पावसाळ्यात इथे फुल फ्लो असेल या नदीला. मस्त व्ह्यू आहे.
सुंदर अशी डोंगराची रांग आहे, डोंगराला नाव आहे, तिथे नवरा नवरी बोलतात. आणि इकडे वाघबीळ म्हणजे गुफा आहे, तर तिला वाघबीळ बोलतात. अजून भरपूर नावं आहेत. इकडची लोकल माणसं आपल्याला भेटत आहेत, ते नावं सांगतात आपल्याला. आणि खूप सुंदर वातावरण आहे. आत्ता थंडीला सुरुवात झाली नुसत्या 2 मिनिटावर मंदिर आहे. पण त्याच्या अगोदर आपण हा जो ब्रिज आहे, नदीच्या वर ब्रिज आहे, नदीच आहे ही ऑलमोस्ट. आणि त्या ब्रिजच्या पलीकडे एक छोटं मंदिर आहे. आपण तिकडे पहिल्या अगोदर दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग आपण कोंडेश्वर देवस्थानाकडे प्रस्थान करूया. आता या ब्रिजवर जाणार आहोत आणि तिकडून तुम्हाला मी तो व्ह्यू दाखवतो. सुपर व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू बघा. आणि समोर तिकडे देवस्थान आहे. खरंच मन एकदम आनंदित आणि प्रसन्नच झालेलं आहे. कारण काय, अशा ठिकाणी आल्यावर ना खरंच बरं वाटतं. आणि मुंबईच्या धगधगीत फुल धगधग आहे मुंबईला, आणि अशा ठिकाणी आलं की एकदम शांत वातावरण, निसर्गरम्य वातावरण. मित्रांनो, असा हा निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हा ब्रिज बघा, हा ब्रिजच्या जे खालून नदी गेलेली आहे, आणि नंतर मग जो दृश्य इकडचा बघण्यासारखा. खरंच रवीला पण थँक्स बोलू शकतो, त्यांनी ही जागा शोधून काढली आणि तो अशी जागा शोधून काढत राहणार भविष्यातही. तर आता थोड्याच वेळात आम्ही तिकडे बाबाजींची समाधी आहे, त्याचे दर्शन घेतलेत. आणि पुढे आता कोंडेश्वर देवस्थानकडे आपण प्रस्थान करूया, तिकडे दर्शन घेऊया. तर काय माहिती आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही. जर अलाउड असेल तर नक्कीच त्या देवस्थानाचा आतले भाग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, देवस्थानाकडे आपण पोचत आहे. 1-2 मिनिटावर आहे देवस्थान. देवस्थानाच्या आत आलो आहे आणि हा रस्ता जातोय मंदिराकडे. आत आलो. आत आलो अगेन. सतीश कुठे पण गुरु आहे. ओके. हा बघ एवढा जवळून गेला. खूप
मस्त असा हा देवस्थान आहे. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान दर्शन घेतलेले आहेत आणि आत्ता आम्ही धबधब्याकडे जाणार आहोत. खूप सुंदर वातावरण आहे. आणि बोला. हां माझं नाव राजाराम दामू पुजारी. हां आणि हा कुंडेश्वर म्हणजे शिवमंदिर आहे ना, हा प्राचीन काळातला आहे. इथे जे महाराज होते अवधूत दिगंबरगिरी हा त्यांचा फोटो आहे ना. अच्छा. हा महाराज होते. ओके. तर त्यांनी बरेच वर्ष इथे सेवा केली. जवळजवळ 75 वर्ष त्यांनी इथे सेवा केली आणि 110 वर्षे जगले ते. 99ला बाबांनी तिकडे समाधी गेली आणि तेव्हापासून आम्ही या मंदिराची पूर्ण देखभाल वगैरे आम्हीच करतो. पण इथला विषय असा का आपण मनापासून पूजा वगैरे केली तर आपली म्हणजे बरेच लोकांची इच्छा इथे पूर्ण झाली. काही लोकांना जे मुलं वगैरे नव्हती त्यांना मुलं पण झाले असे देवापुढे नवत बोलले. मग ते स्वतःहून येऊन सांगतात का आम्हाला मुलगा झाला, कोण होता आम्हाला मुलगी झाली. याच्या इच्छा इथं पूर्ण होतात. म्हणजे नवसाला पावणारं देवस्थान पावणारा देव. हे जे मंदिर ते एका दगडात कोरलेलं आहे. दगडात म्हणजे पांडव काळीच आहे. हे बाबांनी बनवलं नाही गावालाही बनवले. पूर्वीचे पांडव जे होते ना त्यावेळेला हे पांडव काळी नाही कोरलेलं झालेलं आहे. प्राचीन देवस्थान आहे. प्राचीन. धन्यवाद. ते हे पण सांग. इथे बघा बंदी घातलेली आहे. तिथे धबधबा आहे. काय जी अशी बंदी घातली आहे इथं? सर इथं असं आहे का प्रत्येक पर्यटक पावसाळ्यात इथं पर्यटक येतात ना. मग इथला निसर्ग बघून ते असे का वेडे होतात. धबधबा मोठा आणि तिथं खोल पाणी हा त्याला त्यांचा अंदाज येत नाही. अच्छा. मग तिथं असे मुलांचा ग्रुप असला का एकाने उडी टाकली दुसरा पण त्यांचा बघून तो पण जातो. म्हणजे नाव पोहणारा तो पण तिथे जातो आणि अशी लोक तिथे दुर्घटना घडते. बंदी घातलेली आहे. तर कोणी आला इथे तर त्यांनी थोडं आपल्या मनावर ताबा ठेवावं. देवाचं सुंदर स्थान आहे. शांत बसावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. मित्रांनो आता थोडा खाली उतरूया, धबधब्याजवळ जाऊया. ॲक्च्युली हा छोटासाच आहे, धबधबा नाही बोलू शकत. पाणी वाहतोय बघा समोर आहे. असा हा फ्लो आहे पाण्याचा. खाली वागावं लागेल कधी. मित्रांनो मस्त असा हा पाण्याचा फ्लो. ॲक्च्युली हा धबधबाच आहे, वरून पाणी येतो तिकडून. आता आपण जवळ त्या साईडला जाणार आहोत आणि तिकडून मग बकरींचा वाडा आहे तो बघणार आहोत. पर्यटक येतात इकडे म्हणजे मस्त असं या पाण्याचा आनंद घेऊन. जर त्यांना शेड पाहिजे असेल, सावली पाहिजे असेल तर मस्त असा बंदोबस्त केलेला आहे. कौलारू शेड आहे ही आणि अशीच गावच्या ठिकाणी शेड असते. थोडंसं आत जाऊन आपण बघूया शेड कशी आहे. कौलांमुळे पूर्ण गारवा वाटतो. आता आपण गावात आहोत. गावाचं नाव आहे तारवाडी. आता आपण गावाच्या आतून चाललो. मगाशी बाहेरून गेलेलो मंदिरात आणि आता रिक्षा स्टँडकडे चाललो आहे.
कोण आहे आपल्या बरोबर? इथे 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 मित्रांनो जाम दमलेले आपल्याबरोबर संदेश आहे, रवी आहे पाटील आणि कोंडेश्वर देवस्थान खूप सुंदर अशी जागा आहे, निसर्गरम्य वातावरण आणि इथे जो धरण आहे ना तिथे गेलात तर धरणात जाऊ नका, खूप रिस्की आहे. खूप मजा आली, देवाचे दर्शन झाले, मन शांत झाले आणि रवीने हा असे स्पॉट शोधत राहावे. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.